अभिमन्यूसारखा एक पराक्रमी योद्धा महाभारतामध्ये चक्रव्यूहामध्ये अडकला आणि तिथे त्यांचा शेवट झाला. तर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी घरात बसून राजकारण केलं किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारचे राजकारणाची जाणीव नाही, हे महाराष्ट्राचे भीष्म पितामह ज्यांना समजलं जातं राजकारणातील, ते शरदचंद्र पवार यांनी लोक माझे सांगाती या त्यांच्या बायोग्राफीमध्ये लिहून ठेवले की उद्धव ठाकरेला पॉलिटिक्सची कुठल्याही प्रकारची जाणीव नाही. 2.5 वर्षात 2.5 दिवस महाराष्ट्राच्या मंत्रालयात गेलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, मी का बरं असं म्हणतोय की उद्धव ठाकरे हे चक्रव्यूहात अडकलेले आहे. आता चक्रव्यूह कोणतं आणि उद्धव ठाकरे कशा प्रकारे चक्रव्यूहात अडकले आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असेल की अनिल देशमुख जे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, जे जेलमध्ये सुद्धा राहून आले, 100 करोड वसुलीचा आरोप ज्यांच्यावरती लागला, सचिन वाझेला हाताशी धरून अनेक जणांच्या वसुली कांड असो किंवा या कांडाला वळण देणारे, चालना देणारे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरच्या एके सभेमध्ये तुम्हाला आठवत असेल की म्हटलं होतं की उद्धव ठाकरे हे BJP सोबत जरी इलेक्शन लढत असतील तरी हे नंतर आपल्यासोबतच येतील, म्हणजे आपल्यासोबत येऊन सरकार बनवतील. मित्रांनो, 2019च्या निवडणुकीमध्ये जेव्हा खूप सारे विश्लेषक म्हणत होते की जेव्हा BJPने शिवसेनेला सोबत घेऊ नये, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आपली मैत्री निभवताना उद्धव ठाकरे यांना सोबत घेतलं, त्यांना एक मानाचा दर्जा दिला, उद्धव ठाकरे यांना नेहमी मोठं स्थान दिलं. उद्धव ठाकरे यांना भाषणाच्या वेळीसुद्धा उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस नंतर भाषण करायचे, अशा प्रकारचं स्थान दिल्यानंतरसुद्धा मित्राच्या पाठीमध्ये खंजीर कशा प्रकारे खुपसण्यात येतो हे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला आणि अख्ख्या जनतेला दाखवून दिलं. तर मित्रांनो, सांगण्यास तात्पर्य आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची छुपी युती शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली आणि त्यांनी BJPचे कॅन्डिडेट्स पाडण्याचं काम तिथे केलं, त्यामुळे BJPचे 125 सीट्स ज्या 2014च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या होत्या, त्या सीट्स कमी होऊन 2019मध्ये 105 सीट्सपर्यंत आल्या. मित्रांनो, जर BJP 120 ते 125 सीट्सपर्यंत 2019मध्ये सुद्धा गेली असती तर BJPला सरकार बनवणं कठीण गेलं नसतं, कारण की 15-20 अपेक्षासोबत त्यांनी नक्कीच सरकार हे स्थापन केलं असतं. पण उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारचा खेळ 2019च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांसोबत मिळून मांडला आणि हिंदुत्व खोट्याला टांगून, आपल्या वडिलांचे विचार खोट्याला टांगून, जे वडील म्हणत होते की माझे पक्ष जर काँग्रेस झाला तर शिवसेना नावाचं दुकान मी बंद करेल, त्या शिवसेना नावाच्या दुकानाला कुलूप लावून उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी यांचे चरण स्पर्श करण्यासाठी सिल्वर ओकच्या पायऱ्या भिजवण्यासाठी शरदचंद्र पवारच्या चरणाशी जाऊन बसले आणि शिवसेनेचा त्यांनी विचारधारेचा त्याग करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले. पण मित्रांनो, म्हणतात ना, यू कॅन फूल ए पर्सन ॲट ए टाईम, यू कॅन फूल ऑल द पर्सन ॲट ए टाईम, बट यू कांट फूल ऑल द पर्सन ऑल द टाईम. तसंच उद्धव ठाकरेसोबत झालं. 2.5 वर्ष त्यांनी राजकारणाचा तरबेज असण्याचा ढोंगीपणा हा लोकांसमोर आणला. पण 2.5 वर्षानंतर ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी पार्टीमध्ये विद्रोह घडवून आणला आणि 40 आमदार पार्टीतून फुटले. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे स्वतःचे आमदार वाचू शकले नाही आणि तो मुख्यमंत्री भारतातला बेस्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांना 17,000 लोकांनी निवडून केलं, असा एक सर्वे आपण बघितला होता. तर सांगण्यास तात्पर्य हे की आता मी का म्हणतोय की उद्धव ठाकरे हे राजकारणात किंवा चक्रव्यूहात अडकलेले आहे. त्याचं कारण म्हणजे असं की मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे आणि BJP यांचे संबंध ज्या प्रकारे दुरवलेले आहेत, म्हणजे परतीचे दोर हे तुटले, म्हणजेच परतीचे दोर तोडण्याचं काम हे शरदचंद्र पवार साहेबांनी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काहीही होऊन आपला स्वाभिमान गहाण ठेवून BJPकडे जाऊ शकत नाही आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने BJP सोबत एक शिवसेना आहे, ज्यांच्याजवळ शिवसेनेचं सिम्बॉल धनुष्यबाण आहे आणि एकनाथ शिंदेसारखा मराठा नेतासुद्धा आहे, ज्याला पॉलिटिक्स चांगल्या प्रकारे करता येते. आणि लोकसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे लाज महायुतीची राखली, त्याच्यावरून शिंदे हे खरंच एक हुशार आणि उगवतं नेतृत्व आहे महाराष्ट्राचं, हे आपल्याला नक्कीच समजेल. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हे की उद्धव ठाकरे यांचे परतीचे दोर कापल्या गेल्यानंतर उद्धव ठाकरेजवळ खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत. तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्यासाठी काही दिवसाआधी उद्धव ठाकरे हे सोनिया गांधीचे चरणस्पर्श किंवा सोनिया गांधीचे चरण धुण्यासाठी दिल्लीला गेले होते. तिथे दिल्लीला गेल्यानंतर सोनिया गांधीची भेट झाली हे की नाही हे तर माहिती नाही, बट तिथे राहुल गांधी यांच्यासोबत ते भेटले. खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत बसले आणि वेणुगोपालराव जे काँग्रेसचे सरचिटणीस आहेत किंवा जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, त्यांचं नाव मला आठवत नाही आहे, वेणुगोपालराव की कुठले एक आहे, ठीक आहे, एक केरळाचे आहेत कदाचित, साऊथ इंडियाचे, तर त्यांच्यासोबत भेटले आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना रिक्वेस्ट केली की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मला करा. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की 2-3 दिवसाआधीच उद्धव ठाकरेंनी एक स्टेटमेंट दिलं की ज्याच्या जागा जास्त तशा प्रकारचं समीकरण आपल्यामध्ये यायला नको. त्याचं कारण असं की
ज्याच्या जागा जास्त तो मुख्यमंत्री म्हणलं की पक्ष एकमेकाचे उमेदवार पाडण्याच्या मागे लागतो, जेणेकरून त्याच्या सीट्सचा नंबर वाढेल आणि याच्यामुळे जे गठबंधन असतं त्याचं नुकसान होतं. तर मित्रांनो, इथे उद्धव ठाकरेला ही भीती आहे की उद्धव ठाकरेच्या सीट्स ह्या ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस जशा आल्या होत्या 56 सीट्स, तशा प्रकारच्या सीट्स त्यांच्या येणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना आत्तापासून जर चीफ मिनिस्टरचं कॅन्डिडेट घोषित केलं महाविकास आघाडीने, तर त्यांच्यासाठी मुख्यमंत्री बनणं हे परत इझी होऊन जाईल. पण मित्रांनो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, जेणेकरून शरदचंद्र पवार स्पेशली, त्यांनाही माहिती आहे की शरदचंद्र पवार साहेबांचं वय 2019मध्ये 79 वर्ष होतं, तर आता ते जवळपास 84 वर्ष वय झालं आहे. त्यांना माहिती आहे की आपण आपल्या राजकारणातली अंतिम पारी खेळतो. त्यांना देव दीर्घायुष्य देव, ते शंभरीला टच करू, पण ज्या प्रकारे त्यांची हेल्थ आहे आणि ज्या प्रकारे त्यांची फिजिकल हेल्थ वगैरे आहे, त्या प्रकारे त्यांचं 84 वर्ष वय असूनसुद्धा हा योद्धा लढतोय, ही खरंच कमालीची बाब आहे. याबाबत शरदचंद्र पवार साहेबांना आपण मानायलाच हवं. पण मित्रांनो, शरदचंद्र पवार साहेब यांनाही माहिती आहे की माझ्यानंतर सुप्रिया सुळे यांना पॉलिटिकली स्टेबल करायचं असेल किंवा सुप्रिया सुळे यांचा राजकारणामध्ये खोटा मजबूत करायचा असेल, तर सुप्रिया सुळे यांना एकतर केंद्रामध्ये मिनिस्टर बनवावं लागेल किंवा सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री बनावं लागेल, महिला मुख्यमंत्री. तर मित्रांनो, केंद्रामध्ये सरकार येण्याचे चान्सेस येणाऱ्या 5 वर्षापर्यंत तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता जे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जे पोलरायझेशन झालं आहे आणि त्याचा फटका महायुतीला 2019च्या लोकसभेमध्ये सुद्धा बसला. तर आपण हे बघितलं की कशाप्रकारे मोठ्या प्रमाणावरती मराठा, मुस्लिम, दलित या समाजाने मोठ्या प्रमाणावरती म्हणजे मेजॉरिटीवरती उद्धव ठाकरे असेल किंवा शरदचंद्र पवार साहेब असेल किंवा काँग्रेस असेल, यांना मोठ्या प्रमाणावरती मत करून महायुतीचा मोठ्या प्रमाणावरती पराभव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजेच लोकसभेच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये झाला. आणि तोच पॅटर्न हा रिप्लिकेटसुद्धा 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो, हे शरदचंद्र पवारला माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ज्या भांडण करून म्हणा, दबाव तंत्र वापरून म्हणा, ज्या प्रकारे 21 जागा लोकसभेच्या त्यांनी स्वतःकडे ठेवल्या होत्या, त्याप्रमाणे त्यांना आता मोठ्या प्रमाणावरती विधानसभेमध्ये सुद्धा जागा हव्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे ब्लॅकमेल करू इच्छितात किंवा उद्धव ठाकरे हे दबावाचं राजकारण खेळू इच्छितात. पण हे शरदचंद्र पवार साहेब यांनाही नक्कीच माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्याजवळ कुठल्याही प्रकारची पॉवर आता राहिलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे कुठल्याही प्रकारचं ब्लॅकमेलिंग करू शकत नाही. उद्धव ठाकरेजवळ ती ब्लॅकमेलिंग पॉवर राहिली नाही किंवा बार्गेनिंग पॉवर राहिली नाही. कारण की BJPकडे जाण्याचे परतीचे दोर हे उद्धव ठाकरेचे शरदचंद्र पवार साहेबांनी कापून टाकले आहेत. त्यामुळे काँग्रेस देते तेवढ्या जागेवर लढणं, शरदचंद्र पवार साहेब म्हणतात त्या जागेवरती लढणं किंवा त्याच्या प्रकारे लढणं, हेच उद्धव ठाकरेचा एक पर्याय उरला आहे. आता मित्रांनो, आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की उद्धव ठाकरे BJPसोबत जी 25 वर्षाची युती होती, ज्यांच्यासोबत 4 खासदारावरून 18 खासदारापर्यंतचा सफर BJPसोबत उद्धव ठाकरे यांनी तय केला होता. हिंदुत्वाची विचारधारा सोडायचं काम नव्हतं. परत सगळ्यात मोठमोठाले नेते हे मातोश्रीवरती यायचे, म्हणजेच त्यांचा मान बाजूला ठेवून मातोश्रीवरती यायचा, तो सन्मान बाळासाहेब ठाकरेंना मिळायचा. आता अशा प्रकारच्या कुठल्याही घटना उद्धव ठाकरेसोबत होत नाही. उद्धव ठाकरेंना दारोदारी भटकावं लागतं, शरदचंद्र पवार साहेबांना भेटण्यासाठी सिल्वर ओकवर जावं लागतं, तर सोनिया गांधीचे चरस्पर्श आणि राहुल गांधीचे पाय धुण्यासाठी, म्हणजेच नाना पाटोले यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधीचे पाय धुण्यासाठी त्यांना दिल्लीला येणं जाणं करावं लागतं. संजय राऊत सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा कितीही बोंबलत असेल की महाराष्ट्राचे सगळ्यात लोकप्रिय नेते हे उद्धव ठाकरे आहेत, पण हे आपल्याला रिझल्टमधून कळलं आहे की उद्धव ठाकरेसोबत फक्त आता मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाज हा उरलेला आहे आणि मुस्लिम समाजाच्या भरोशावरतीच उद्धव ठाकरे आता राजकारण करू शकतात. कारण की हिंदुत्वाला मानणारा किंवा शिवसेनेची कोर आयडिओलॉजी मानणारा जो मोठ्या प्रमाणावरती समाज होता किंवा कार्यकर्ते होते, ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत. ते झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण नुकतंच बघितलं. मित्रांनो, आता हा प्रश्न की उद्धव ठाकरेंना यातून मिळालं काय आणि उद्धव ठाकरे खरंच महाविकास आघाडीमध्ये कम्फर्टेबल आहेत का? मित्रांनो, 2019च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनण्यासाठी महाविकास आघाडीसोबत गेले होते आणि 25 वर्ष उद्धव ठाकरेच हेच मुख्यमंत्री राहतील असं संजय राऊत रोज दिवस रात्र भोंगा लावून सांगायचे. पण तो भोंगा शेवटी बंद पडला आणि 2.5 वर्षातच सरकार गडगडलं. तर मित्रांनो, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत जरी राहिले तरी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये होणार नाही, हे नक्की निश्चित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहो की महायुतीत येऊ, त्यांचं मुख्यमंत्री बनणं हे शक्य नाही आहे आणि हे शक्य शरद पवार साहेब होऊ पण देणार नाही. एकीपरी शरदचंद्र पवार साहेब काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील, काँग्रेस अजून मजबूत करतील, पण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही आहे. कारण की त्यांना सुप्रिया सुळे यांना पॉलिटिकली सेटल करायचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे ना घरके रे ना घाटके.
मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचं मत काय आहे? खरंच तुम्हाला वाटतं का की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री परत होऊ शकतात की नाही होऊ शकत? हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. धन्यवाद.